Good morning students. Continuing with the next part of method of integration. Method of integration मध्ये बेटा आज आपल्याला नेक्स्ट पार्ट चालू करायचा आहे. तो म्हणजे इंटिग्रेशन बाय रॅशनल फंक्शन असं त्याचं नाव आहे. इंटिग्रेशन बाय कुठलं फंक्शन बेटा रॅशनल फंक्शन. पण त्याला मी माझ्या मेथडमध्ये नाव दिलेलं आहे इंटिग्रेशन बाय ॲडजस्टमेंट. त्याला मी माझ्या पद्धतीमध्ये नाव काय दिलं इंटिग्रेशन बाय ॲडजस्टमेंट. रॅशनल फंक्शन वगैरे असं लक्ष द्यायला अवघड जातं. हे ॲडजस्टमेंट म्हटलं की तुम्हाला हा टाईप पण इझिली लक्षात येतो. या टाईपमध्ये बेटा आपल्याला बेसिकली महत्त्वाचे 3 टाईपचे गणितं बघायचे. ठीक आहे, मी जसा जसा टाईप येत जाईल तसं तसं मी त्या टाईपबद्दल शिकवत जाईल. आता ह्या टाईपमध्ये पण मी ए पार्ट घेतो. तो ए पार्ट म्हणजे कुठला आहे बेटा माहिती का? डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला ॲडजस्ट करायची. डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला ॲडजस्ट करायची. ठीक आहे, पुन्हा एकदा हा जो ए टाईप आहे ह्या टाईपमध्ये काय होतं बेटा? डिनॉमिनेटरची टर्म डिनॉमिनेटर ठीक आहे, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला ॲडजस्ट करायची. डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला ॲडजस्ट करणे. ठीक आहे, हा माझा ए टाईप झाला याच्यातला. बी टाईप काय असेल तर बी टाईपच्या वेळेस सांगेल. ॲडजस्टमेंट का म्हणतो तर याच्यामध्ये या तिघं मेथड्समध्ये चाहे तर ए पार्ट असू द्या, बी पार्ट असू द्या किंवा सी पार्ट असू द्या, तिघं मेथड्समध्ये बेटा मी तुम्हाला ॲडजस्टमेंटच शिकवेल. ठीक आहे, ओके. आता मी पहिलं गणित घेतो म्हणजे तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल. आय इज इक्वल टू सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वन अपॉनला खाली एक्स मायनस वन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. ठीक आहे, न्यूमरेटरच्या साईडला एक्स प्लस वन आहे, खालच्या साईडला किती एक्स मायनस वन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग आता हे गणित कसं सोडवायचं? तर हे गणित आहे ना बेटा ॲडजस्टमेंट मेथडने सोडवावं लागतं. ॲडजस्टमेंट मेथड कशी की डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायची. म्हणजे कसं? सपोज इंटिग्रेशन ऑफ इथे पहा, खालच्या साईडला किती आहे? एक्स मायनस वन आहे. ठीक आहे, मग वरच्या साईडला पण मी कंपल्सरी एक्स मायनस वन लिहिणार. आता एक्स्ट्रा टर्म हा एक्स मायनस वन आहे. ही मायनस वनची टर्म होती काय? न्यूमरेटरला कुठे मायनस वन आहे का? नाही. त्याला ॲडजस्ट करण्यासाठी मी काय टाकतो बेटा? प्लस वन. मला सांगा मायनस वन प्लस वन किती होऊन जाईल? 0. म्हणजे काही मी वेगळं केलेलं नाहीये. आणि ऑलरेडी वरच्या साईडला जो प्लस वन आहे तो तसाच्या तसाच. ही स्टेप जर कळाली तर हा टाईप लक्षात येईल. पुन्हा एकदा काय केलं बेटा? खालची टर्म कुठली? एक्स मायनस वन आहे, ती वरच्या साईडला ॲडजस्ट केली. पुन्हा एक्स मायनस वन लिहिलं. पुढे काय लिहिलं? प्लस वन. हा मायनस वन मला नाही टाकला, त्याला बॅलन्स करण्यासाठी मी प्लस वन टाकला. काय टाकला? प्लस वन. आणि वरचा प्लस वन जसाच्या तसा. पुन्हा एकदा खाली एक्स मायनस वन होतं म्हणून वरच्या साईडला कंपल्सरी मी एक्स मायनस वन लिहिलंच. ठीक आहे, तो मायनस वन होता, त्याला बॅलन्स करण्यासाठी प्लस वन टाकला. काय टाकला बेटा? प्लस वन. आणि मग पुढे ऑलरेडी प्लस वन होता, तो प्लस वन जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग इथे पुन्हा काय करायचं बेटा? इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला हा एक्स मायनस वन आहे ना, तो तसाच ठेवा. वरती ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस वन लिहा. ठीक आहे, एकाला ब्रॅकेटमध्ये टाकलं. वन प्लस वन काय झालं बेटा? प्लस टू विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. वन प्लस वन काय झालं? प्लस टू विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहिती आहे. ए प्लस बी अपॉनला सी असेल तर त्याला ए अपॉन सी प्लस बी अपॉन सी असं लिहिता येतं. म्हणजे तो सी माझा काय होतो? सेपरेट होऊन जातो. तीच स्टेप मी इथं करेल. इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतो एक्स मायनस वन अपॉनला खाली पुन्हा एक्स मायनस वन प्लस टू अपॉन खाली किती आलं? एक्स मायनस वन द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा एक्स मायनस वन काय झाला? कॅन्सल. मग पुन्हा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये इथं काहीच शिल्लक नाही म्हणजे किती आलं? वन प्लस टू अपॉन खाली एक्स मायनस वन द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. दोघांना इंटिग्रेशन काय करून टाका बेटा आता? सेपरेट. मग इंटिग्रेशन ऑफ कशाचा? वन विथ रिस्पेक्ट टू डीएक्स प्लस टू बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ कशाचा? वन अपॉन एक्स मायनस वन द होल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. वनचे इंटिग्रेशन किती आलं? एक्स प्लस टू तसाच वन अपॉन एफ ऑफ एक्स. मला सांगा इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डीएक्स किती असतं बेटा? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स
लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली एफ डॅश ऑफ एक्स. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली एफ डॅश ऑफ एक्स. मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, लॉग ऑफ एफ ऑफ एक्सची किंमत किती आहे? खालची किंमत म्हणजे एक्स मायनस वन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्स मायनस वन. डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्स मायनस वन. मग फायनल आन्सर आय इज इक्वल टू एक्स प्लस 2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस वन अपॉन ला खाली एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? दोघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट केलं सपोज एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन मायनस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आला बेटा? 0. म्हणजेच आय इज इक्वल टू एक्स प्लस 2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स मायनस वन अपॉन ला खाली काय लिहिलं? 1. लिहा किंवा नका लिहू आणि प्लस किती येईल बेटा? सी. हे काय झालं माझं फायनल आन्सर. कळालं बेटा? खालची टर्म वरती कशी ऍडजस्ट करायची ह्या फंड्यामध्ये लक्षात येतं. खालची टर्म वरती कशी ऍडजस्ट करायची ह्या फंड्यामध्ये लक्षात येतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. आधी वरचं सगळं लिहा बेटा. इंटिग्रेशन बाय रॅशनल फंक्शन म्हणजेच इंटिग्रेशन बाय ऍडजस्टमेंट ते सगळंच्या सगळं लिहा आणि मग पुढचं कंटिन्यू करा. बेटा ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता सपोज मी तुम्हाला आय इज इक्वल टू दिलं इंटिग्रेशन ऑफ आता नीट बघा हा. आय इज इक्वल टू तुम्हाला दिलं इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 5 अपॉन खाली एक्स प्लस 7 विथ रिस्पेक्ट टू dx. किती बेटा? वरच्या साईडला एक्स प्लस 5 आणि खालच्या साईडला किती? एक्स प्लस 7. आत्ताच मी बोललो खालची टर्म वरती ऍडजस्ट करायची असते म्हणजे तिथे खाली किती आहे? एक्स प्लस 7. तर कंपल्सरी वरच्या साईडला एक्स प्लस 7 येणारच. आलं? आता हा प्लस 7 आहे का वरती कुठे? न्यूमरेटरमध्ये कुठे प्लस 7 आहे का? नाहीये. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय टाकतो मी? -7. त्याला बॅलन्स करण्यासाठी काय टाकला? -7. पण वरच्या साईडला अजून माझ्याकडे काय बेटा? प्लस 5 आहे. प्लस 5 जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू dx. मग पुन्हा इथे इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला किती आहे? एक्स प्लस 7. वरच्या साईडला ब्रॅकेटमध्ये घेतो एक्स प्लस 7. आता -7 प्लस 5 किती आलं बेटा? -2 विथ रिस्पेक्ट टू dx. -7 प्लस 5 किती आलं? -2 विथ रिस्पेक्ट टू dx. मग पुन्हा आता एक्स प्लस 7 जसं a प्लस बी अपॉन सी दोघांना सेपरेट होऊन जातं. ती स्टेप पुन्हा इथे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स प्लस 7 अपॉन खाली एक्स प्लस 7 -2 अपॉन खाली एक्स प्लस 7 द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं? dx. मग हे दोघं एक्स प्लस 7 काय झाले? कॅन्सल. मग इथे पुन्हा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं? 1. ठीक आहे. -2 अपॉन खाली एक्स प्लस 7 1 -2 अपॉन खाली किती आलं? एक्स प्लस 7 विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा दोघांना इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू dx. -2 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ कशाचा? 1 अपॉन खाली एक्स प्लस 7 विथ रिस्पेक्ट टू dx. 1 चे इंटिग्रेशन x आलं. -2 तसाच 1 अपॉन एफ ऑफ एक्स किती येतं? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स अपॉन खाली एफ डॅश ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ कशाचा? एक्स प्लस 7 चा. ठीक आहे. मग पुन्हा इथे एक्स -2 लॉग ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती येईल? एक्स प्लस 7 त्याला डिवायडेड बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच एक्स -2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स प्लस 7 अपॉनला खाली 1 लिहायची काही गरज नाही आणि प्लस किती आलं बेटा? सी. अपॉनला खाली काही 1 लिहायची गरज नाही आणि प्लस किती आलं? सी. चलो व्हिडिओ पॉज करा, सेकंड सम लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता हा टाइप तुमच्या डोक्यात घुसला असेल बेटा. खालची टर्म वरती ऍडजस्ट करायची, बस एवढंच फक्त लक्षात ठेवा. खालची टर्म वरती ऍडजस्ट करायची आहे, हाच फक्त ह्या टाइप मध्ये महत्वाचा मुद्दा आहे. ह्या टाइप मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय बेटा? खालची टर्म वरती ऍडजस्ट करायची आहे. चलो नेक्स्ट सम आता पुन्हा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 3 अपॉन ला खाली 2x minus 1 the whole with respect to dx. 2x minus 1 the whole with respect to dx. ओके. आता पुन्हा खालची टर्म आपल्याला वरती ऍडजस्ट करायची आहे. इंटिग्रेशन ऑफ
खाली कुठली टर्म आहे बेटा 2x मायनस 1. वरच्या साईडला किती 2x मायनस 1. ठीक आहे प्लस 1 मायनस 1 ला ऍडजस्ट करण्यासाठी काय टाकला प्लस 1 आणि पुढे प्लस 3 जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू dx. पुढे प्लस 3 जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला किती बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये किती होतं 2x मायनस 1. वरच्या साईडला पण ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 आला. 3 अधिक 1 किती आलं बेटा प्लस 4 विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा 2x मायनस 1 2x मायनस 1 दोघांना काय होऊन जाईल बेटा सेपरेट. मग i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 अपॉन ला खाली पुन्हा 2x मायनस 1 प्लस 4 अपॉन खाली पुन्हा 2x मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू dx. 2x मायनस 1 2x मायनस 1 काय झाला कॅन्सल. पुढे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं 1 प्लस 4 अपॉन खाली 2x मायनस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता दोघांना इंटिग्रेशन काय होऊन जाईल बेटा सेपरेट. मग इंटिग्रेशन ऑफ कशाचं 1 विथ रिस्पेक्ट टू dx प्लस 4 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ कशाचा 1 अपॉन 2x मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू dx. 1 चं इंटिग्रेशन किती आलं x प्लस 4 1 अपॉन f of x log of f of x अपॉन खाली f dash of x d by dx ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. त्याच्यानंतर पुन्हा x प्लस 4 इंटू द लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 अपॉन ला खाली 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला 2 मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. म्हणजेच इथे x प्लस 4 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 अपॉन ला खाली किती आलं 2 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजेच तुझं फायनल आन्सर i इज इक्वल टू किती आलं बेटा x. i इज इक्वल टू x प्लस किती 2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x मायनस 1 आणि प्लस c. ही कुठली किंमत आली बेटा फायनल किंमत i ची. फायनल किंमत कोणाची आली i ची. चलो व्हिडिओ पॉज करा गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके पुढचं बेटा आता पुढचं गणित i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर मायनस 1 अपॉन ला खाली x स्क्वेअर प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू dx. x स्क्वेअर मायनस 1 अपॉन ला खाली x स्क्वेअर प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू dx. चलो पुन्हा इथे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट इथे अपॉन ला खाली x स्क्वेअर प्लस 1 आहे. वरच्या साईडला ऍडजस्टमेंट x स्क्वेअर प्लस 1 केलं. ठीक आहे त्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी मायनस 1 आणि पुन्हा वरच्या साईडला किती बेटा मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू dx. ही स्टेप कळाली. आता पहा प्लस 1 होता तर वरच्या साईडला प्लस 1 लिहिला त्याला ऍडजस्ट करायला मायनस 1 म्हणजे ऑपोजिट चिन्हाचाच घ्यायचा. इथे आता मागच्या गणितांमध्ये मॅक्सिमम मायनस 1 तर प्लस 1 टाकायचं आठवतंय पहिल्या गणितामध्ये. त्याच्यानंतर पुढच्या गणितामध्ये पण तसंच केलं होतं. इथे जी टर्म असेल प्लस असेल तर इकडे मायनस येते मायनस असेल तर प्लस घ्यायचा. बॅलन्स करायची टर्म ती. बॅलन्स कशी करायची एकाच्या ठिकाणी प्लस 1 असेल तर दुसऱ्या ठिकाणी मायनस 1 आहे. जर पहिल्या ठिकाणी मायनस 1 असेल तर पुढच्या ठिकाणी प्लस 1 येतं बेटा. ठीक आहे ओके. मग पुन्हा आता इथे इंटिग्रेशन ऑफ खालच्या साईडला किती आलं बेटा इथे x स्क्वेअर प्लस 1 जसंच्या तसं. वरच्या साईडला पुन्हा x स्क्वेअर प्लस 1 येणार मायनस 1 काय झाला मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा आता इथे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे घेऊ आपण याला x स्क्वेअर प्लस 1 किंवा इथे टाकतानाच याला ब्रॅकेट टाकून द्या. याच स्टेपला आपण ब्रॅकेट टाकून देऊ चालेल बेटा. मग आता पुढे काय होऊन जाईल तो x स्क्वेअर प्लस 1 दोघांना काय होऊन जाईल सेपरेट. मग इथे किती आलं x स्क्वेअर प्लस 1 अपॉन ला खाली पुन्हा x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट मध्ये घेतो मायनस 2 अपॉन खाली पुन्हा x स्क्वेअर प्लस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. हा x स्क्वेअर प्लस 1 तसाच ठेवला मायनस 1 काय झालं मायनस 2. मग पुन्हा x स्क्वेअर प्लस 1 दोघांना काय करून टाकलं बेटा सेपरेट. मग पुन्हा i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये
एक्स स्क्वेअर प्लस वन एक्स स्क्वेअर प्लस वन काय झालं बेटा दोघी टर्म्स कॅन्सल काय शिल्लक आलं 1 मायनस 2 अपॉन 1 मायनस 2 अपॉन खाली एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx दोघांना इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू dx मायनस 2 बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx ओके 1 चं इंटिग्रेशन किती आलं बेटा x मायनस इथे आता सगळ्यात महत्वाचं आता बेटा 7 IMP फॉर्म्युले तुमचा पिच्छाने सोडते लक्षात येत असेल तर dx अपॉन खालच्या साईडला x चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर असेल तर उत्तर किती येतं 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a आठवतंय 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a 7 IMP फॉर्म्युले पिच्छा सोडत नाही 7 IMP फॉर्म्युले पिच्छा सोडत नाही म्हणून तुम्हाला आधीच बोललो होतो 7 IMP फॉर्म्युले खूप भयानक पाठ ठेवायचे ठीक आहे इथे मी -2 तसंच लिहितो इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन याला लिहून घेतो x चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर चालेल dx अपॉन x चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर पुन्हा x मायनस 2 इंटू द 1 अपॉन a 1 अपॉन a ची किंमत 1च आहे tan इनवर्स ऑफ x अपॉन a ची किंमत किती आहे बेटा 1 मग पुन्हा इथे x मायनस 2 तसाच tan इनवर्स ऑफ पुन्हा इथे किती येईल बेटा x आणि प्लस काय आलं c 1 अपॉन 1 काय लिहायची गरज नाही x अपॉन 1 पण लिहायची काही गरज नाही म्हणजे फक्त 2 tan इनवर्स ऑफ x आणि प्लस काय आलं बेटा c which will be your final answer चलो व्हिडिओ पॉज करा गणित शांततेमध्ये लिहून घ्या विथ बेसिक्स व्हिडिओ पॉज करा गणित शांततेमध्ये लिहून घ्या विथ बेसिक्स व्हिडिओ पॉज करा गणित शांततेमध्ये लिहून घ्या विथ बेसिक बेटा बेसिक सकट सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे बेसिक सकट सगळ्याच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल आता ना बेटा इथे माझा ए पार्ट संपला इथे माझा कुठला पार्ट संपतोय बेटा ए पार्ट आता माझा बी पार्ट चालू होईल बी पार्ट मध्ये काय बेटा माहिती का बी पार्ट मध्ये ऍडजस्टमेंटच आहे पण ऍडजस्टमेंट कोणाची बेटा माहिती का a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि अजून एक a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर या फॉर्म मध्ये मला माझी जी इक्वेशन दिलेली असते त्याला ऍडजस्ट करायचं असतं कसं आधी आपण त्याचे फॉर्म्युले बघू एक स्टेप बघतोय बेटा आत्ताशी गणित घेत नाही आधी मी तुमच्या डोक्यामध्ये आता कन्सेप्ट घुसवतोय आधी डोक्यामध्ये काय घुसवतोय कन्सेप्ट मला सांगा a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किती असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर सगळ्यांना पाठ असेल असा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर राईट a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर ठीक आहे आधी आता कन्सेप्ट घुसवतोय डोक्यामध्ये लक्षात ठेवा गणित घेत नाहीये मी कन्सेप्ट घुसवतोय डोक्यामध्ये सपोज मी तुम्हाला एखादी इक्वेशन दिलेली असेल एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 25 एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 25 असं काहीतरी दिलेलं आहे आता ही जी टर्म आहे ना बेटा ही टर्म नीट लक्ष द्या खूप महत्वाचं बोलतोय ही टर्म आहे ना ही टर्म मला एक तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट करणार ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट करायची एक तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट करायची ना ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट करायची कसं काय करायची ठीक आहे पहिले तर याच्यामधले जे दुसरं चिन्ह असतं ना बेटा हे फर्स्ट चिन्ह हे सेकंड चिन्ह ठीक आहे याला पॉझिटिव्ह आहे याला पण पॉझिटिव्ह आहे याला हे जे चिन्ह आहे ना हे याला किंवा एक्स सोबत फक्त एक्स वाल्या सोबत जे चिन्ह आहे एक्स वाल्याला जे चिन्ह आहे ते चिन्ह बघायचं पहिले इथं चिन्ह काय बेटा प्लस म्हणजे हा 100% ह्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होणार आहे तेच जर मी इथे मायनस लिहिलं असतं ना मायनस तर हा 100% खालच्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होणार आहे पहिले तर हे लक्षात आलं पाहिजे म्हणजे फॉर्म्युला कुठला यूज करायचा तुम्हाला हे चिन्ह सांगून देतं हे पहिलं जे चिन्ह आहे किंवा दुसरं चिन्ह म्हणा हे जे दुसरं चिन्ह आहे ते चिन्ह मला सांगतं की बाबा रे याच्यामध्ये हा फॉर्म्युला यूज होणार आहे का हा फॉर्म्युला यूज होणार आहे का तर इथे पहा प्लस असेल तर इथे प्लस आले इथे मायनस असेल तर इथे पण मायनस आले तसंच इथं प्लस आलं तर a प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट होईल इथं मायनस आलं तर हा a मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट होणार आहे पहिली गोष्ट हे डोक्यात घुसली कुठला फॉर्म्युला यूज होणार ते कसं ओळखायचं तर हे चिन्ह बघायचं हा प्लस असेल तर इथे a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर
हा मायनस असेल तर हा ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सपोज मी असंच ठेवला, हा ए मायनस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअर मध्ये आपण ऍडजस्ट करू. ठीक आहे. मग मला इथे ना बेटा ही जी किंमत आहे मला आधी बी ची किंमत काढावी लागते. ट्वाइस ऑफ ए बी इज इक्वल टू आधी 4 लिहितो. म्हणजे पहा ही किंमत दोघीकडे ट्वाइस ऑफ ए बी आहे. ट्वाइस ऑफ ए बी ची किंमत किती आली बेटा इथे 4. ए जो असतो ना ए तो कंपल्सरी इथे 1च पाहिजे, नसेल तर आणून घ्यावा लागतो. तो कसा आणायचा ते पुढच्या गणितांमध्ये बघू. ती स्टेप पुढची थोडीशी आहे. ठीक आहे. सध्या इथे ऑलरेडी 1 आहे असं डोक्यात घालून घ्या. इथे x स्क्वेअर दिलेलाच आहे म्हणजे इथे काही नाही म्हणजे 1 आला. मग इथे 2 गुणिले a ची किंमत कंपल्सरी 1 आली. a ची किंमत हीच आहे इनटू द b विच इज इक्वल टू 4. मग b इज इक्वल टू किती 4 डिवाइडेड बाय 2. b इज इक्वल टू 2. b चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. b चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. बे एक बे बे दुने 4. b ची किंमत 2 आली. b च्या स्क्वेअर ची किंमत किती आली 4. मग आता ऍडजस्टमेंट कोणाची होती बेटा माहिती का? +4 -4. नीट लक्षात ठेवा. ऍडजस्टमेंट कोणाची होते? +4 -4. म्हणजे कसं ते बघा आता. x चा स्क्वेअर -4x हा जी किंमत आली ती इथे टाका +4 आणि -4. इथं जी किंमत येते ती किंमतच इथे आली पाहिजे. इथं जी किंमत येते तीच किंमत इथे आली पाहिजे आणि त्याला ऍडजस्ट करायला किंवा बॅलन्स करायला आपण काय टाकतो -4. वरच्या साईडला किती बेटा +25 जसाच्या तसा. आता ही जी टर्म आहे ना ही टर्म एवढी ही टर्म आहे ना बेटा हा 100% x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर फिक्स आहे. याला जर मी फोडलं तर हेच उत्तर येईल. याला जर मी फोडलं तर हेच उत्तर येईल. 100%. 100%. मुलं म्हणतात सर तुम्ही ही किंमत कशी ओळखली? तर बी ची किंमत पहा. इथे कंपल्सरी बी ची किंमत येते. इथे कंपल्सरी बी चा स्क्वेअर ऍडजस्ट होतो. म्हणजे ऍडजस्टमेंट करताना बी चा स्क्वेअर ऍडजस्ट करायचा. खाली फॉर्म्युला टाकताना बी ची किंमत टाकायची. ऍडजस्टमेंट करताना बी च्या स्क्वेअर ची किंमत टाकायची. फॉर्म्युलाच्या वेळेस बी ची किंमत टाकायची. फॉर्म्युलाच्या वेळेस बी ची किंमत टाकून द्यायची. कळालं? मुलं म्हणतात सर याला फोडून दाखवा हेच उत्तर येते का नाही? फोडून बघा. मला वांधा नाहीये. किती बेटा ते x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चलो a चा स्क्वेअर -2 गुणिले a ची किंमत x b ची किंमत 2 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर. किती आला बेटा? x स्क्वेअर -4x प्लस 4 x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं बेटा? आपण उलट आलोय. x स्क्वेअर -4x प्लस 4 असेल तर किती आलं? x - 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 100% येतं बेटा. 100%. एकदा का तू b चा स्क्वेअर ऍडजस्ट केला की हा 100% एक तर a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो किंवा a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो म्हणजे होतोच. कंपल्सरी होतो. ठीक आहे. आणि मग पुढे 24 - 4 किंवा -4 + 25 कॅल्शियम मध्ये टाकून बघा. -4 + 25 -4 + 25 + 21 ठीक आहे. हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन. हे सध्या मी फक्त सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ते तुमच्या डोक्यात घुसवतोय. आता सेकंड सम घेतो. सपोज मी तुम्हाला तिथे x स्क्वेअर प्लस 8x आणि प्लस 9 दिला. 8x x स्क्वेअर प्लस 8x प्लस 9. मग पुन्हा ट्वाइस ऑफ ए बी. ट्वाइस ऑफ ए बी ची किंमत किती आली 8. मग 2 गुणिले a ची किंमत 1 b ची किंमत काढायची विच इज इक्वल टू 8. b इज इक्वल टू 8 भागिले 2. b इज इक्वल टू किती आला 4 आणि b चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आला बेटा 16. मग आता ऍडजस्टमेंट कोणाची? 16ची. ऍडजस्टमेंट कोणाची? 16ची. मग इथे किती आलं? x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 आणि पुढे प्लस 9 जसाच्या तसा. x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 b च्या स्क्वेअरला ऍडजस्ट केलं प्लस 9 जसाच्या तसा. आता ही जी एवढी टर्म आहे तो 100% x प्लस b ची काय किंमत आहे 4 त्याचा स्क्वेअर 100% असेल. x प्लस 4 तुझं फोडलं तर तुला हेच उत्तर भेटेल. आता प्लसच काय आलं तर दुसरं चिन्ह पा प्लस आहे म्हणून इथे a प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये ऍडजस्ट केलं. कुठल्या फॉर्म मध्ये? a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि पुढे किती आहे? -16 प्लस 9 -16 प्लस 9 किती आलं बेटा? -7 ही झाली ऍडजस्टमेंट. ही काय झाली बच्चालो? ऍडजस्टमेंट. कळालं? पक्का? एक a मायनस बी चं घेतलं एक a प्लस बी चं घेतलं. आता ऍडजस्टमेंट लिहा सेकंड टाइप आणि हे दोन कन्सेप्ट मध्ये गणित लिहून घ्या.
कन्सेप्टमध्ये अजून गणित स्टार्ट केलेले नाही याचे मी या टाईपचे अजून सम स्टार्ट केलेले नाही. आधी हे 2 गणित तर कॉपी करा मग पुढचं सांगतो. आधी हे 2 गणित तर कॉपी करा मग पुढचं सांगतो. ओके, अपेक्षा करतो झाले असेल. नेक्स्ट आता अजून कन्सेप्ट घुसवायचा आहे बेटा. एकदा का तुमच्या डोक्यात कन्सेप्ट घुसून गेला ना मग मला गणित सोडवताना अवघड जात नाही. एकदा का तुमच्या डोक्यात कन्सेप्ट घुसून गेला की गणित सोडवताना मला अवघड जात नाही. पुन्हा आता सपोज मी तुम्हाला x² - 3x + 13 असं दिलेलं असेल. x² - 3x + 13. मग पुन्हा पहिली मेथड काय, ट्वाइस ऑफ AB इज इक्वल टू किती बेटा 3 आहे. मग 2 × 1 × B इज इक्वल टू 3 आहे. मग B इज इक्वल टू किती आलं 3/2. B इज इक्वल टू किती आलं 3/2. मुलं म्हणतात सर डिवाइडच होत नाही. नाही होत तसंच ठेव, नाही होत तसंच ठेव, काही वांधा नाही. B चा स्क्वेअर किती येईल बेटा 9/4. B चा स्क्वेअर किती होऊन जाईल 9/4. मग ऍडजस्टमेंट कोणाची 9/4 ची म्हणजे x² - 3x + 9/4 - 9/4 आणि पुढे किती आहे बेटा +13. प्लस किती आलं 13. हा 100% कशाचा तरी स्क्वेअर असेल. हा कशाचा स्क्वेअर होतो बेटा x, सेकंड चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस. b ची काय किंमत आहे 3/2. हा 100% याचाच स्क्वेअर असेल. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर जर तू फोडलं तुला हेच उत्तर भेटेल. a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर फोडलं तर तुला हेच उत्तर भेटेल. मुलं म्हणतात सर करून दाखवा, करून दाखवतो. किती बेटा हा x - 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, a² - 2ab. a ची किंमत x, b ची किंमत 3/2 ट्वाइस ऑफ ab. ठीक आहे, प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग इथे किती आलं x चा स्क्वेअर मायनस 2 2 कॅन्सल 3x + 9/4. दिसते का बेटा x² - 3x + 9/4. 100% येतच बेटा ते येतच. आणि पुढे किती आता ब्रॅकेटच्या आतमध्ये टाकतो. ब्रॅकेटच्या आतमध्ये -9/4. ठीक आहे, मायनस आहे बेटा -9/4 आणि +13 इज इक्वल टू दाबलं त्याला शिफ्ट दाबून AB/C दाबा 43/4. किती आलं बेटा +43/4. प्लस किती येतं बेटा 43/4. कळालं. असंच अजून एक गणित घेतो म्हणजे डोक्यात क्लिअर कन्सेप्ट घुसून जाईल. सपोज x² + 5x + 6 असं घेतलं तर पुन्हा ट्वाइस ऑफ AB ची किंमत किती आली बेटा 5. मग 2 × 1 × B इज इक्वल टू 5. मग B इज इक्वल टू किती आलं बेटा 5/2. B चा स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल 5/2 किंवा डायरेक्ट घेतो B चा स्क्वेअर. हा दोघीकडे स्क्वेअर होऊन जाईल 25 आणि अपॉन 4. ऍडजस्टमेंट कोणाची 25/4. ऍडजस्टमेंट कोणाची बेटा 25/4. मग किती येईल x² + 5x + 25/4 - 25/4. ठीक आहे, आणि +6. आता हा x + 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर कंपल्सरी होऊन जाईल. कंपल्सरी बेटा a + b ब्रॅकेटचा, a ची किंमत x आहे प्लस b ची किंमत 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि याचं कॅल्क्युलेशन किती बेटा ब्रॅकेटच्या आतमध्ये -25/4 आणि +6. शिफ्ट दाबून AB/C -1/4 -1/4. किती आलं बेटा ते -1/4. ओके, व्हिडिओ पॉज करा. दोघे कन्सेप्टचे गणित लिहून घ्या. कन्सेप्टच चालू आहे बेटा, अजून मी गणित स्टार्ट केलेले नाहीये. अजून मी गणित स्टार्ट केलेले नाहीयेत. अजून मी या टाईपचे गणित स्टार्ट केलेले नाहीयेत. अजून मी ह्या टाईपचे गणित स्टार्ट केलेले नाहीयेत. ओके, अपेक्षा करतो झालं असेल. आता बेटा नीट लक्ष द्या काय सांगतोय. पुढचे सपोज मी आता तुम्हाला इथे 4x² प्लस इथं दिलं 16x + 25 असं गणित काहीतरी दिलं. ठीक आहे, आतापर्यंत इथे कंपल्सरी x च्या स्क्वेअरला किती होता 1च होता, पण इथे 4 टपकला. जर तुझा इथे 4 टपकला ना बेटा तर इथे कंपल्सरी 1च पाहिजे असतो. इथे कंपल्सरी 1च पाहिजे असतो. मग 1 पाहिजे असेल तर हा 4 कॉमन काढून टाक. तो 4 काय कर बेटा कॉमन काढ. जर मी 4 कॉमन काढला ना तर ब्रॅकेटच्या आतमध्ये किती मिळते का x² + 16/x त्याला /4. हा 4 कॉमन काढला. इथे 4 आहे का नाहीये, मग याच्या डिवाइडला 4 जाणार. इथं 4 आहे का नाही, मग याच्या पण डिवाइडला 4 जाणार. याच्या पण डिवाइडला काय जाणार बेटा 4 जाणार. कळालं. याच्या पण डिवाइडला काय जाणार 4 जाणार. कंपल्सरी. आणि ही स्टेप कळाली.
म्हणजे इथे 4 आला टपकला तो 4 कॉमन काढून घेतला, इथे 1च पाहिजे त्याच्या खाली सगळीकडे डिवाइडेड बाय काय होईल बेटा 4. मग पुन्हा 4 इथं किती आला x² प्लस 4x प्लस 25/4 ही स्टेप कळाली. 4 चौक 16, 4 1 4, 4 चौक 16. ठीक आहे. मग आता पुन्हा ट्वाइस ऑफ AB इज इक्वल टू किती आलं 4. 2 गुणिले A ची किंमत आता 1च आहे इंटू द B विच इज इक्वल टू 4. B इज इक्वल टू 4/2. B इज इक्वल टू 2. B चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. ऍडजस्टमेंट कोणाची बेटा +4 -4. मग पुन्हा आता इथे हा 4 जसाच्या तसा ब्रॅकेटच्या आतमध्ये x² प्लस 4x प्लस 4 पुढे -4 आणि प्लस 25/4 प्लस किती आलं बेटा 25/4. पुन्हा हा 4 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. b ची किंमत 2 आहे मग x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर कळालं. आणि आता याचं कॅल्क्युलेशन किती बेटा -4 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये 25 डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कम्प्लीट आणि शिफ्ट दाबून AB/C किती आलं +9/4. ही झाली याची ऍडजस्टमेंट. ही काय झाली बेटा याची ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट कशी केली जर इथे 4 टपकला इथे कंपल्सरी 1च पाहिजे. 1 पाहिजे म्हटल्यावर 4 बाहेर निघेल आणि मग माझं गणित अशा पद्धतीत सुटेल. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा. हे गणित घ्या. अजून एक कन्सेप्ट मध्ये गणित घ्यायचंय. अजून एक कन्सेप्ट मध्ये गणित घेतो बेटा. अपेक्षा करतो हे गणित पण लिहून झालं असेल. नेक्स्ट बेटा कन्सेप्ट मध्येच अजून एक गणित. सपोज मी तुम्हाला सांगितलं 3x² प्लस 7x प्लस 30. आता इथे काय होऊन जाईल बेटा पहिले तर x² एकटा पाहिजे नाहीये मग 3 कॉमन काढ. ब्रॅकेटच्या आतमध्ये x² प्लस 7x/3 प्लस 30/3. ठीक आहे. ओके. पुन्हा 3 तसाच इथे x² प्लस 7x/3 प्लस किती बेटा इथे 10 प्लस किती आलं 10. पुन्हा ट्वाइस ऑफ AB ची किंमत किती आली 7/3. आता a ची किंमत 1 आहे 2 गुणिले 1 गुणिले b विच इज इक्वल टू 7/3. मग b इज इक्वल टू 7/3 तसाच ठेवला. हार्ड मल्टिप्लाय इकडे गेली होती डिवाइड. ठीक आहे. मग b इज इक्वल टू 7/6. b इज इक्वल टू किती आला बेटा 7/6. मग b चा स्क्वेअर 7 7 जा 49 3 3 जा 36 राईट. मग ऍडजस्टमेंट कोणाची b च्या स्क्वेअरची. बेटा b च्या स्क्वेअरची. इथं 3 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये x² प्लस 7x/3 प्लस किती बेटा 49/36. ठीक आहे. मायनस 49/36 आणि पुढे काय बेटा प्लस 10 जसाच्या तसा. पुन्हा 3 तसाच ब्रॅकेटच्या आतमध्ये हा 100% स्क्वेअर असेल कशाचा a प्लस b ची काय किंमत आहे 7/6 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि पुढे याचे कॅल्क्युलेशन करून घेऊ. किती बेटा ते ब्रॅकेटच्या आतमध्ये -49 डिवायडेड बाय 36 आणि प्लस 10. चलो शिफ्ट दाबून AB/C पुन्हा 311 प्लस 311/36. फंडा कळाला. जर हे कन्सेप्ट तुमच्या फिट डोक्यात बसले असतील तर जो माझा सेकंड टाइप आहे ऍडजस्टमेंटचा तो इझिली करेल. त्यालाच मी ऍडजस्टमेंट कोणाची म्हणतो ट्वाइस ऑफ AB ची ऍडजस्टमेंट असं पण म्हणतो. त्यालाच मी काय म्हणतो बेटा ट्वाइस ऑफ AB ची ऍडजस्टमेंट. ओके. आता इथे तुमच्या डोक्यात सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट मी घुसवून दिलेले आहेत आजच्या सेशनमध्ये सगळ्याच्या सगळे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसवलेत. बी टाइप मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करून देईल बेटा. ओके बचलो दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे जे मी आता शेवटचे 6 गणितं घेतले ना बेटा आधी 2 मग 2 आणि पुन्हा मग 1 1 घेतलं म्हणजे हे जे 6 गणितं घेतलेत हे कन्सेप्टचे गणितं हे जर कळाले तर पुढचा टाइप इझिली डोक्यात घुसेल. बेटा. थँक्यू. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.